चला, मेथी न खाणारे पण आता मेथी खातील. लहान मुलं तर भरपूर खातील हे मेथी. हे बघा, कढईमध्ये तेल टाकलं, जिरे टाकले, लसूण टाकला. आता कांदा टाकून घेते. दाखवता आलं नाही मला, कांदा कापत होती ना मी, लावून गेलं ते. लसूण पण छान लाल झाला. त्याच्यामध्ये आता कांदा टाकून घेते. कांदा आणि हिरवी मिरची परतून घ्यायची छान. हिरव्या मिरच्या पण 2-4 अशा कापून घेतल्यात. हे बघा, अशा लांब लांब परतून घेऊ आपण ते. जे लहान मुलं खात नाही ना मेथीची भाजी, त्यांना कडवट लागते काही काही मुलांना. ते मुलंसुद्धा अशी भाजी आवडीने खातील. तुम्ही पण करता का तशी बेसन पेरून? नसेल करा तर अवश्य करा. तुमचे मुलं तुम्हाला परत परत करायला लावते. छान लागते ते. छान लाल होऊ द्या आता कांदा जरासा अजून. बघा आता किती छान आपली हिरवी मिरची, कांदा पण हे झाला आहे. आता याच्यात आपण भाजी टाकून घेऊ. आपण भाजी स्वच्छ 2 पाण्याने धुवून थोडीशी चिरून घ्यायची. जास्त नाही चिरायची तिला, हलक्या हाताने चिरायची, नाही तर कडू बनते भाजी. काय मस्त वास येतोय भाजीचा. ही भाजीची थोडीशी आपण वाफवून घेऊ आता. हे बघा, आता थोडीशी वाफली आपली भाजी. मशीनचा आवाज येत असेल तुम्हाला, मशीन होते ना तिकडे. हे बघ, तर आपली भाजी थोडीशी वाफली ना. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ आणि आपल्याला बेसन पेरून करायची. म्हणजे लहान मुलं आवडीने खातील ही भाजी. पोळीसुद्धा मागणार नाही तर इतकी छान लागते. त्याचं आपण पाणी टाकायचं नाही बिलकुल. भाजीला जेवढं पाणी असेल ना तेवढंच याच्यात, जेवढं मावेल तेवढंच टाकायचं आहे. जास्त पण बेसन टाकायचं नाही आपल्याला. पण बेसन टाकून वाफवून घेतली भाजी. बघा आता किती छान झाली. बघा आता त्यात मावेल तेवढंच बेसन टाकायचं. टेस्टी पण लागते, कडू नाही, काही नाही. आणि अशा मिरच्या टाकल्या तर मिरच्या काढून पण घेता येतात. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा या पद्धतीने भाजी, खूप छान लागते.
टिफिनला द्यायला पण खूप छान, एकदम टेस्टी. हे बघा किती छान झाली बघा आपली भाजी.